वैभवशाली परंपरागत वारसा असलेले पिंपळनेर शहर गेल्या 4 वर्षापासून मोकळा श्वास घेण्यासाठी आजही राजकीय बळी ठरत आहे। गेल्या 4 वर्षापासून पिंपळनेर शहराच्या अभिमानाने पुरेपूर असलेल्या मुख्य रस्त्यावरून सर्व राजकीय नेत्यांनी आपापल्या पोळ्या भाजल्या। लाभही घेत पिंपळनेर शहरातील नागरिकांची निवड फसवणूक करण्याचे काम सुरू केले। समजदार जनता एकच बोलत आहे, रस्त्याच्या नावाने कोणीही श्रेय घ्या, परंतु आमचा रस्ता लवकरात लवकर खड्डेमुक्त करून द्यावा। राजकीय नेत्यांचे कलाकार फक्त पिंपळनेरकरांची दिशाभूल करीत आहेत। दरवर्षी उन्हाळा जातो, पावसाळा जातो, धुळीमुळे व पावसाळ्यात मोठमोठ्या खड्ड्यांमुळे सामान्य पिंपळनेरकरांना होणारा त्रास गेल्या 4 वर्षांपासून सहन करावा लागत आहे। नेते मंडळींनी तर अक्षरशः पाठ फिरवली असे चित्र दिसत आहे। आता येऊन ठेवलेल्या विधानसभेच्या निवडणुका म्हणून सर्व श्रेय घेण्यासाठी सरसावले असल्याचे दिसून येत आहे। पिंपळनेर शहरातील नागरिकांची एकच मागणी आहे, श्रेय कोणीही घ्या, परंतु आमच्या शहरातील मुख्य रस्ता तयार करून द्या। सध्या निवडणुकीचा बिगुल वाजलाय म्हणून अनेक नेते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत, परंतु रस्त्यावर कोणी बोलायला तयार नाही। ही पिंपळनेरकरांची शोकांतिका म्हणावी लागेल। मुख्य रस्त्यावर पिंपळनेर शहरात शेकडो खेडोपाड्यातील आदिवासी जनता आपल्या कामासाठी अथवा खरेदीसाठी येत असतात, त्यांना देखील त्रास सहन करावा लागतो।